नाही का बालचंद्र नाही. तसेच केटीसी लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून देखील आपण 2 दिवस पाहू शकाल लाईव्ह स्पर्धा आणि खूप चांगलं मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं लाईव्ह इव्हेंट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. केटीसी लाईव्ह रवी जाधवला कुणाला केटीसी लाईव्ह तर केटीसी लाईव्ह इव्हेंट तर रवी जाधव आपण सन्मानित करायचं याला. रवी जाधव यायचं आपण सन्मानित करायचं. केटीसी लाईव्ह इव्हेंट तसेच रोहन कांबळे विशेष आकर्षण आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी. विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. रोहन कांबळे यायचं आपण. रोहन कांबळे तसेच या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर त्यांच्या माध्यमातून मिळालं तेच नैनेश निम्मे आपण देखील यायचं. नैनेश निम्मे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत केलं जाईल. नैनेश निम्मे आपण यायचं. तुमच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत केलं. बेस्ट बॉलरचं तसेच वैभव शेलार तुमच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसासाठी पंचांची भूमिका पार पाडली. खूपच चांगली पार पाडली पंचांची भूमिका. त्यांच्या माध्यमातून वैभव शेलार आपण यायचं. तुमच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. तर आजच्या दिवसात स्कोररची भूमिका पार पाडली नवनाथ तांबोली आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत केलं जाईल. दीपक फुटक आपण यायचं. दीपक तर याच्यानंतर सर्व संघ मालकांचा सत्कार केला जाईल. सर्वप्रथम संघ मालक पाहू शकाल तर नवनाथ तांबोळीचं देखील स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसात स्कोरिंगची भूमिका पार पाडली नवनाथ तांबोळी आपण यायचं. तर यायचं विक्रांत आपल्या माध्यमातून स्वागत करायचं. विक्रांत कुणाचं करायचं. तर नवनाथ तांबोळीचं स्वागत करायचं. हॅलो. नवनाथ तांबोली यांचा सत्कार दीपक फुटक. नवनाथ तांबोली स्कोरर 2 दिवस आपल्या इथे जे लाईव्ह टेलिकास्ट होत्या त्यासाठी त्यांनी स्कोररची भूमिका केलेली आहे. त्यांचा सत्कार दीपक फुटक हे करतील.
हॅलो. तसेच मागील दोन दिवसापासून सतत कॉमेंट्री करून आपल्याला मंत्रमुग्ध करणारे अविनाश जाधव यांचा सत्कार. माझी विनंती असेल प्रमोद यांनी अविनाश जाधव यांचा सत्कार करायचा आहे. उत्कृष्ट असं समालोचन कॉमेंट्री जी केलेली आहे तो अविनाश जाधव याचा सत्कार होत आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढील जो सन्मान असणार आहे तो जे ओनर्स आहेत, टीम मालक, संघ मालक यांचा सत्कार होणार आहे. तर अतुलजी शेलुकर संघ मालक यायचे आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत केलं जाईल. अतुल शेलुकर यायचं आपण लगेच. अतुल शेलुकर त्यांचा प्रतिनिधी. माझी विनंती असेल रमेश सालू यांना की त्यांनी संघ मालक अतुल शेलुकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे ना. प्रमोद कोणचा करतो तू? अतुल शेलुकर हे उपस्थित नाहीये त्याबद्दल प्रमोद हे त्यांचं सन्मान चिन्ह स्वीकारत आहे. समाधान शेलुकर कोण घेतो माहिती आहे का? जितेंद्र यादव. तर समाधान दादा शेलुकर संघ मालक आपण यादव तुमच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. आणि जितेंद्रजी यादव यातून यायचं पुढील स्वागत करण्यासाठी. जितेंद्र यादव तसेच सिद्धांत जाधव यांचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. संघ मालक सिद्धांत जाधव. काय नाही. धनुराम यादव याचं आपण आपल्या स्वागत करायचं. सिद्धांत जाधव याचं. तसेच विक्रांत कांबळे संघ मालक आपण देखील यायचं. विक्रांत कांबळे संघ मालक आपण देखील यायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. मंगेश वरेकर यायचं आपण आपल्या माध्यमातून. विक्रांत कांबळेचं स्वागत करायचं. विक्रांत कांबळेला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आपण यायचं. तुझे संघ मालक नैनेश निम्ने आपण देखील यायचं. तुमच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. नैनेश निम्ने संघ मालक. अतुल बनसोडे आपण यायचं. सन्मानित करायचं नैनेश निम्नेला. अतुल बनसोडे नैनेश निम्ने यायचं. तसेच देवा कोयनार आपण देखील यायचं. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. सन्मान चिन्ह देऊन. काय अमित सिंग
देवा कोणार आपण यायचंय, आपल्या देखील सन्मान चिन्ह देऊन अमित सिंग आपल्या हातचे स्वागत करायचं. देवा कोणारचं अमित सिंग. याला बोलव का कुणाला माहिती का अतुल बन त्यांनी साऊंड बॉक्स दिलाय ना मॅन ऑफ द सिरीज साठी. तसेच वसंतभाई रामडगी काय नाही. अतुल बनसोडे बेस्ट फलंदासाठी सावंत त्यांच्या माध्यमातून मिळालंय. अतुल बनसोडे यायचं आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. वसंतभाई रामडगी वसंत भैरवणजी आपण यायचं, आपल्या आजचे सन्मानित करायचे. वसंत अतुल बनसोडे आपण यायचं, तुमच्या माध्यमातून स्वीकार मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅनसाठी नक्कीच. अतुल बनसोडे आपण यायचं. कोण राहिलंय का नाही ना. घेतो आता अरुण स्पोर्ट्स क्लबचे टाकलंय करायचंय का तुमचाच सत्कार. प्रवीण वारिक प्रवीण वारिक यायचंय आपण देखील. थांब थांब आरोली संकुल मधील सर्व वरिष्ठ मंडळी आपण यायचं, आपल्या सर्वांचे स्वागत केलं जाईल. सशस्त्र मेंबर सर्व आरोली संकुल मधील वरिष्ठ सर्व यायचे, सर्वांचं स्वागत केलं जाईल. सर्व यायचे. गुच्छ द्या. ये उत्कृष्ट बॉल फलंदाज तसेच फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतो अमोल जाधव आपण यायचं फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अमोल जाधव आपण यायचं आणि या स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली मॅन ऑफ द मॅच. तर प्रवीण वारिक आपण यायचं मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय
अक्षय इसालगे आपण यायचं. अक्षय इसालगे या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अक्षय इसालगे आपण यायचं. तुमच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. लिहिलेलं आहे 6 विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर पहिल्यांदी बॅट आपण यायचं. स्पीकर मॅन ऑफ द प्रवीण भट आणि काका आपण देखील यायचं. आपल्या हातचे सन्मानित करायचं अक्षयला. या स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. उत्कृष्ट फलंदाज ठरतोय या स्पर्धेचा सागर कांबळे. 63 रन आणि 5 विकेट. प्रथम गोटपगार आणि मंगेश वारेकर आपण यायचंय. सागरला सन्मानित करायचंय. प्रशांत गोटपगार आपण यायचंय आणि मंगेश वारेकर. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय आरवली पॅन्थर्स संघ आपण यायचंय. नाही आता मीच आहे का तो यादव. हॅलो यादव 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 प्रवीण यादव प्रवीण यादव 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 यादव. हॅलो. एक विशेष सत्कार होत आहे. आम्ही त्यासाठी कोणतंही पारितोषिक नव्हतं, परंतु सर्वांची विनंती आली की एक पारितोषिक आपण द्यावं, की यापुढेही जेव्हा कधी आपली दुसरा सीझन चालू होईल तेव्हा एक पारितोषिक असणार आहे की उगवता सितारा. म्हणजे नवीन मुलगा कोणी आला असेल की ज्याने चांगला परफॉर्मन्स केला असेल अशाला आपण मान सन्मान देणार आहेत. तर मागील 2 मॅचपासून आपण एक लहान मुलाची उत्कृष्ट अशी गोलंदाजी तसंच त्याचं क्षेत्ररक्षण पाहिलेलं आहे. असं प्रवीण यादव हा ठरतोय आपल्या आरवली संकुलचा उगवता सितारा. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या. हॅलो. माझी विनंती असेल समाधान शेलुकर यास की त्यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. हॅलो. हॅलो. आता मुख्य पारितोषिक सोहळ्याकडे आपण जाऊया. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी होतोय आरवली पॅन्थर्स. आरवली पॅन्थर्स यांचा सत्कार यांना सन्मान चिन्ह देण्याचं मी विनंती करतोय. आरवली स्पोर्ट्स क्लबचे सर्व मेंबर्स
आरावली स्पोर्ट्स क्लबचे सर्व मेंबर्स योगेश, प्रमोद, तृतीय क्रमांक सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. नाही नाही थांब ना बाबा नंतर काय विषय नाही चालेल ना पॅकेट थोडी नंतर मग ते नंतर हे आरावली संकुल सिनियर्स म्हणजे सर्व उत्सव तर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या नंबरचा मानकरी ठरतो आरोली चॅलेंजर्स टीम. तर आम्ही आमंत्रित करतो आरोली संकुल उत्सव आरोली संकुल कार्यकारी मंडळी सर्व यायचं आपण. दुसऱ्या नंबरचा पारितोषिक द्यायचं आरोली चॅलेंजर्स टीमला. सर्व यायचं आरोग्य संकुल मध्ये कार्यकारी. सर्वांनी यायचं. तसेच या स्पर्धेमध्ये हॅलो, पुढील पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज यासाठी दोन प्रमुख दावेदार होते. रन आहेत 63 आणि 5 विकेट. असा सागर कांबळे याला उत्कृष्ट फलंदाज आपण अगोदरच देण्यात आलेली आहे. पण एकूण रन आहेत 64, विकेट आहेत 8. असा अक्षय कारिक ठरतोय या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज. माझी विनंती असेल की योगेश देशमुख यास की त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी तसेच साई सिद्धी हिरेमठ यांकडून मिळालेलं कूलर हे त्याला देण्यात यावे. एकदा जोरदार डाला हो जाऊ द्या. मी बोलू तुझं बोल शेवटचा घे. अक्षय थांब. हॅलो, अक्षय इकडे. अक्षय अक्षय हे परत घ्या त्याचा. हॅलो, या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरतो तो आरोली टायगर्स. यायचा आपण या स्पर्धेत चॅम्पियन आहे. पहिले पर्वाचा चॅम्पियन त्यांचा ठरतो आरोली टायगर्स गणेश लिंबे यांचा संघ. तर समाधान सेलुकर आपण यायचंय हे पारितोषिक देण्यासाठी.
सर्व मंडळी यायचे. आरोली संकुल मध्ये सर्व मंडळी यायचे फर्स्ट प्राइज देण्यासाठी. दिलं ना तर नक्कीच पुढच्या वर्षी देखील अशी स्पर्धा भरवा, असं आयोजन करत जा आरोली प्रीमियर लीगचं. आणि इथून आरोली प्रीमियर लीग संबंध संपन्न होते.